21 फरवरी को नौपाड़ा पुलिस स्टेशन के एरिया में बस स्टैंड के पास 30 लाख की रॉबरी हुई थी, जिसमें आसिफ अंसारी उनके फिरियाद पे गुना दाखिल हुआ था, जिसमें वो प्रॉमिस एंटरप्राइजेस कालवादे मुंबई में काम करते फिरियादी। वो कैश लेके अपने घर जा रहे थे, तो उनको 5 लोगों ने रास्ते में ज़बरदस्ती उनके पास जो कैश थी वो उन्होंने चोरी की। उसके बारे में जो गुना दाखिल था उसमें क्राइम ब्रांच के यूनिट 1 के पीआई सचिन गायकवाड़ और उनके टीम ने एसीपी बागड़े साहब के मार्गदर्शन में काम किया, इन्वेस्टिगेशन किया। उसमें अभी तक 5 आरोपी अरेस्ट है, जिनका पुलिस कस्टडी 19 तारीख तक है। उसमें विघ्नेश पोकेन के, सुहाद खोया, प्रभुदेव पुल्लेवेता, अखिल कृष्णा, सुबिलेश बालकृष्णन, ये पाँचों रहने वाले केरल के हैं। उनका पुलिस कस्टडी अभी 19 तारीख तक है। ये कंपनी जो है, कंपनी के ओनर है वो मूल रहने वाले केरल के हैं और ये आरोपी भी केरल के रहने वाले हैं। तो उसके बारे में हम इन्वेस्टिगेशन करें कि आरोपी के पास ये मालूमात और ये इन्फॉर्मेशन कैसी। वो उनके काम के हिसाब से ही जा रहे थे, लेकिन ये कैश लेके वो कहाँ पे जा रहे थे, ये पूरा उनका जो रेकी किया है वो सब मालूमात लेके हम आगे के इन्वेस्टिगेशन करते हैं। वो सब अभी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न होगा। अभी तो पुलिस कस्टडी में हम रिव्हील करेंगे। दिनांक 21 फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बसस्टँडजवळ जबरी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये आसिफ अन्सारी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे। जो आसिफ अन्सारी हा प्रॉमिस एंटरप्राइजेस काळबादेवी मुंबई या कंपनीमध्ये काम करतो। तो कंपनीची कॅश घेऊन मुंब्रा येथे त्याच्या राहत्या घरी निघाला होता। त्यावेळी 5 अनोळखी लोकांनी येऊन त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडील जबरी चोरीनं 30 लाखाची कॅश जबरीने ते घेऊन गेले। त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट 1 चे इंचार्ज APS सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण आतापर्यंत 5 आरोपी निष्पन्न झाले। त्या 5 आरोपींना आपण केरळ येथून अटक केलेली आहे। आरोपी एक विघ्नेश पोकेन, सुहाद खोया, प्रभुदेव पुल्लिवेता, अखिल कृष्णा आणि सुबिलेश बालकृष्णन असे हे 5 आरोपी केरळ येथून अटक केलेले आहेत। सध्या आपण आरोपीकडून तपासामध्ये अद्यापपर्यंत 10.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, ज्याच्यामध्ये 7.5 लाख रुपये कॅश आणि 3 लाखाचे 2 आयफोन मोबाईल फोन इतका मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या अनुषंगानं अजून या आरोपीसोबत मदत करायला कोण इतर आरोपी होते का, त्याचं देखील आम्ही तपास करत आहे। त्याचबरोबर हे आरोपी सध्या आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि फिर्यादी आणि आरोपी आणि या अनुषंगाने तांत्रिक तपास करून आपण अधिकचा पुरावा देखील आपण जमा करत आहे। त्यांना किती तारखेला सध्या 19/4 पर्यंत आहेत ते पोलीस कस्टडीमध्ये। त्याच अनुषंगाने आम्ही तपास करत आहे। प्राथमिक तपासामध्ये ह्यांच्या जी एंटरप्राइजेस आहे, कंपनी आहे, त्या कंपनीमधल्याच कुठल्या कामगारांनी किंवा इतर त्यांच्या कुणी माहिती दिली का किंवा टिप दिली का, या अनुषंगाने देखील आपण तपास करत आहे। कंपनीचे जे मूळ मालक आहेत ते केरळचे राहणारे आहेत आणि हे आरोपी देखील केरळचे आहेत। त्या अनुषंगाने ती माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचली त्याचा आम्ही तपास करत आहोत।